मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान्न. चला तर सुरू करूया चवीची नवी सफर. आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी असं ड्रिंक, बाजरीची पेज किंवा बाजरीची हाव. इथे पोह्याच्या चमचाच्या मापाने मी 4 चमचे इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे बाजरीचं पीठ आपण मंद आचेवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटात मंद आचेवरती हे पीठ रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ भाजलं गेलं पाहिजे. आता हे भाजलेलं पीठ आपण लगेचच एका भांड्यात काढून घेऊया आणि त्या भांड्यात काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपल्याला ही पेस्ट अगदी सरभरीत अशी तयार करायची आहे. अगदी याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या गाठी न ठेवता आपण ही पेस्ट तयार करून घेणार आहोत. साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी मला ह्या पेस्टला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही पेस्ट आपली तयार झालेली पाहिजे. आता लगेचच आपण पेजीला म्हणजेच बाजरीच्या हावला बऱ्याच ठिकाणी याला बाजरीची पेज आणि बऱ्याच ठिकाणी याला बाजरीची हाव असंही म्हणतात. ही नवीन मातांसाठी आणि पेज पिणाऱ्या बालकांसाठी अतिशय अमृताचं काम करते. आता एका कढईमध्ये आपण 1 चमचे इतकं साजूक तूप घेऊया आणि त्या साजूक तुपात मी 1 चमचा इतके जिरे घातले आहे. जिरे साधारण अर्धा ते 1 मिनिटं आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. जिऱ्याने नवीन मातांना दूध येण्यास मदत होते आणि जिऱ्याने लहान बालकांना बाळसं येण्यासही मदत होते. त्यामुळे यामध्ये जिरे घातले जातात. बाजरी ही उबदार आहे. त्यामुळे हिवाळ्यात बाजरीचं सेवन हे महत्त्वाचं आहे आणि लहान मुलांसाठी तर बाजरी पोषण तत्वांनी भरलेली असल्यामुळे हे बाजरी मुलांसाठी खूप आवश्यक आहे. इतर पॅकेट फूड देण्यापेक्षा अशा पद्धतीची पेज आपण आपल्या मुलांना देऊया. आता त्या फोडणीमध्ये साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आणि आपण तयार करून घेतलेली पेस्ट यात घातली आहे. आता ती पेस्ट 2 मिनिटं उकळून दिल्यानंतर आपण ज्या चमच्याने पीठ घेतलं होतं त्या चमच्याच्या साहाय्याने आपण 5 चमचे इतकं गुळाचं पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ आणि पाव चमचा इतकी वेलची, सुंठ आणि जायफळ एकत्र करून घेतलेली पावडर आहे ती घातलेली आहे. आता हे मिश्रण 2 मिनिटं उकळल्यानंतर आपली पेज गरम-गरम पिण्यासाठी तयार आहे.